आता ही साखर मी समजा तुम्हाला लवंगी मिरची खायला दिली आणि वरनं 4 चमचे साखर दिली तरी साखर गोडच राहणार. कडुलिंबाचा पाला किंवा माझ्यासारखं कडू कारलं दिलं एकदम कडू, मी फार कडू असं कडू कारलं दिलं तुम्ही खाल्लं तर कसं लागतं ते कडू. आज वरनं साखर दिली 4-5 चमचे गोडच लागते. पाण्याला चव काय आहे का? त्याच्यात जर समजा 5 किलो साखर टाकली 1 लिटर मध्ये तर पाणी कसं लागतं? उद्या दिवाळी आहे का दिवाळी शंकरपाळे कशातून म्हणतात? पिठातून. पीठ नुसतं जर शंकरपाळे बनवले साखर गुळ न घालता तर हातील घरातले एखादे पातीला फेकून मारती. मग त्याच्यात काय घालता? लड्डू बनवणार. लड्डू तुम्ही मग लड्डू मध्ये काय घालणार? साखर. अरे म्हणजे ही साखर कोणाला पण आपल्यासारखी करते. बरोबर आहे? म्हणजे कशी वस्तू असू दे त्या वस्तूला आपल्यासारखे बनवून गोड करून टाकते. साखर कधी गोडच नाही लागली असा अनुभव घेतलाय? वैदिक आहे तुमच्या दोघांचं. आता गणित लावत बसा तुमचं तुम्हीच. तुमचं शांत आहे. जास्त पुढे शेतकऱ्याला गोळी फोडून त्याच्या तोंडामध्ये पावडर टाका, घड्याळ लावा, 1 मिनिट फक्त लाडत ठेवा. 1 चमचा साखर द्या, 2 चमचे साखर द्या, 4 चमचे साखर द्या, पाव किलो द्या, अर्धा किलो द्या, 1 किलो द्या. साखर जर गोड लागली आज मी नेटवर्क इंडस्ट्री सोडू शकतो. या ताकदीचं प्रोडक्ट या ताकदीचं प्रोडक्ट आहे. मित्रांनो रिझल्ट यायला पाहिजे का नाही पाहिजे? हा केलाच पाहिजे. पुढचं प्रोडक्ट आहे सेवन मंडल.